आता तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। तिथं शिवाई देवीचं मंदिर आहे। तर आता शिवनेरी किल्ल्यावर मी स्वतः 2 वेळा जाऊन आलेलो आहे। त्या ठिकाणी त्या जे 7 किल्ले त्याचे दरवाजे गेल्यानंतर शिवाई देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी शिवाई देवीच्या मंदिरावरून त्या शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीवरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं। तर 1632 ते 1636 त्या काळामध्ये आपले शहाजी राजे आहेत हे निजामशहाचे सरदार होते आणि निजामशहाचे सरदार असताना त्यावेळेस मलिक अंबरचा मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर हळूहळू निजामशाही मोडकळी झाली। त्यानंतर ते आदिलशहाकडे गेले आणि आदिलशहाचे सरदार म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली। तर आदिलशहाने त्यांना काय केलं की पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बाजी घोरपडे किंवा जे बाकीचे मराठी सरदार होते त्यांचा विरोध होता, त्यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष चालू होता। त्यावेळेस त्यांना आदिलशहाने पण डावलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्यांना असं वाटलं की त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिले होते, त्यांनी ध्वज बनवला होता की हे मुघलांकडे निघून जातील असं त्यांना आदिलशहाला वाटल्यामुळे आदिलशहाने त्यांना फर्जद म्हणून 12,000 मनसबदार म्हणून त्यांना कर्नाटकमध्ये पाठवलं, म्हणजे हे मुघलांकडे जायला नको। आणि कर्नाटकमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची व्यवस्था पुणे येथे करण्यात आली। तर त्यांना महाराष्ट्रात ठेवण्यात आलं, म्हणजे त्यांनी एक प्रकारे एक दुसरा डाव खेळला की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची जी इच्छा होती स्वराज्य स्थापन व्हावं त्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये ठेवण्यात आलं आणि ते स्वतः कर्नाटकमध्ये बंगलोर येथे गेले। तर ते बंगलोर येथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांना जे शिक्षण मिळालं बालपणीचं ते राजमाता जिजाऊ असेल, दादोजी कोंडदेव असतील किंवा त्याचबरोबर त्यावेळेचे जे प्रत्येक याच्यातले जे निष्णांत होते, तलवारबाजी असेल, घोडस्वारी असेल, तर भाला फेक असेल, सगळ्या याच्यामध्ये ते शिक्षण त्यांनी घेतलं, लिहिण्या वाचण्याचं शिक्षण घेतलं। आणि सर्व शिक्षण घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 वर्षाच्या असताना 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी रक्ताचा अभिषेक करत त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। 15 वर्षे म्हणजे वय काय कमी असतं आणि त्या कमी वयामध्ये त्यांनी शपथ घेतली आणि सवंगडी जमवले। सह्याद्रीच्या जे मावळ प्रांत होता किंवा मावळ भाग होता त्या भागातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जमवलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे पहिल्यांदा प्रचंडगड नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यावर त्यांनी पहिला तो किल्ला ताब्यात घेतला आणि त्याच्यावर त्याला नाव दिलं तोरणा किल्ला। पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि स्वराज्याचं तोरण बांधल्याबरोबर आदिलशहाकडे बातम्या जायला लागल्या की हा शिवाजी हा शहाजी राजांचा मुलगा आहे आणि हा स्वतंत्र वेगळं राज्य करतोय। त्या बातम्या पोचल्याबरोबर बाकीचे मराठी सरदार पण त्यांच्यावर जळायला लागले, त्यामध्ये जावळीचे मोरे असतील, त्या सर्वांबरोबर त्यांच्याशी संघर्ष करावा लागला। सोके शत्रूचा त्यांनी बंदोबस्त केला आणि तो बंदोबस्त केल्यानंतर आदिलशहाने विचार केला की आता हा शिवाजी महाराज जे आहे ते शिवाजी हा आपल्याला ऐकायला तयार नाहीत, त्याचा बंदोबस्त